नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविकाताईंनो, अंगणवाडी मदतनीसाईंनो, अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे। 1 जुलै 2026 पासून अंगणवाडीच्या वेळापत्रकामध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार आहे। तो कशा पद्धतीने होणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची होणार आहे। जास्तीत जास्त सेविकाताईंना, मदतनीसाईंना शेअर करा आणि असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात आणि पोषण ट्रॅकर संदर्भात महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा ताईंनो, आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाकडून आलेले हे लेटर आहे। या माहितीच्या आधारे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या 1 जुलै 2026 पासून वेळापत्रकामध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार आहे। तो बदल कशा पद्धतीने असणार हे आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर बघा, उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 2.2 नुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधनवाढ त्यांच्या कामकाजांमध्ये 2 तासाची वाढ करण्याच्या अधीन राहून करण्यात आलेली आहे। त्यानुसार कामकाजांच्या तासामध्ये वाढीव कालावधीमध्ये गरोदर महिला व स्तनदा माता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना द्यावयाच्या सेवा, आहार, आरोग्यविषयक मार्गदर्शन, समुपदेशन इत्यादी सेवा उपक्रम राबवण्यात येतात। याविषयी याबाबत बघा, शासन स्तरावरून कामकाजाचे 2 तास वाढीबाबत आदेश निर्गमित करण्याबाबतच्या सूचना अगोदरच आलेल्या आहेत। आता ते 2 तास वाढवण्यात आले, त्याचं कामकाज कशा पद्धतीने असणार याचं त्यांनी सर्व सविस्तरपणे डिटेल्स मध्ये माहिती दिलेली आहे। आणि हे वेळापत्रक 1 जुलै 2026 पासून ते 31 मार्च 2027 पर्यंत लागू राहणार आहे, अशी महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आपल्या समोर आलेली आहे। तर बघा ताईंनो, कशा पद्धतीने हे कामकाज असणार बघा। अंगणवाडीचे जे दैनंदिन कामकाज आहे ते सकाळी 9:15 ते दुपारी 3:45 पर्यंत असणार आहे। आणि अंगणवाडी सेविका मदतनीसांनी याची काटेकोरपणे अंमलबजावणी करायची आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या समोर आली आहे। तर बघा, अंगणवाडीचे दैनंदिन कामकाजाचे प्रस्तावित वेळापत्रक कशा पद्धतीने आहे। 1 नंबरचं पहा, अंगणवाडी उघडणे, पूर्वतयारी करणे। त्याची वेळ, निर्धारित वेळ बघा, सकाळी 9:15 ते 9:30 पर्यंत म्हणजे 15 मिनिटाचा कालावधी अंगणवाडी उघडणे आणि पूर्वतयारी करण्यासाठी देण्यात आलेला आहे। 2 नंबरचा ऑप्शन पहा, पूर्व शालेय शिक्षण, सकाळी 9:30 ते 10:30 वाजेपर्यंत म्हणजे एकूण 60 मिनिटे पूर्व शालेय शिक्षण करायचे। त्याच्यानंतर बघा, 3 नंबरचा ऑप्शन बघा, अंगणवाडीतील लाभार्थ्यांना सकाळचा नाश्ता वाटप बघा, 10:30 ते 11:15 पर्यंत म्हणजे 15 मिनिटांमध्ये अंगणवाडीतील लाभार्थ्यांना नाश्ता वाटप करायचा आहे। 4 नंबरचा ऑप्शन पहा, पुन्हा पूर्व शालेय शिक्षण म्हणजे 11:15 ते 12:30 पर्यंत 105 मिनिटे पुन्हा पूर्व शालेय शिक्षण घ्यायचं आहे। 5 नंबरचा ऑप्शन पहा, अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप 12:30 ते 1 पर्यंत 30 मिनिटांमध्ये गरम ताजा आहार वाटप करायचा आहे। त्याच्यानंतर बघा, 6 नंबरचा ऑप्शन, अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसेच पोषण ट्रॅकरच्या नोंदी अद्ययावत करणे। दुपारी 1 ते 1:45 म्हणजे 1:45 वाजेपर्यंत एकूण 45 मिनिटे अंगणवाडीतील जे रेकॉर्ड आहेत, पोषण ट्रॅकरच्या ज्या नोंदी आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत। 7 नंबरचा ऑप्शन बघा, 1:15 संदर्भ सेवाचा आहे तो 1:15 ते दुपारी 2:15 पर्यंत 30 मिनिटे संदर्भ सेवेचं काम करायचं आहे। त्याच्यानंतर 8 नंबरचा ऑप्शन पहा, गरोदर बघा, गृहभेट करायचे आहे। गरोदर महिला, स्तनदा माता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन, समुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रमासाठी दुपारी 2:15 ते 3:45 पर्यंत म्हणजे एकूण 90 मिनिटे म्हणजे बघा, एकूण 1.5 तासांची वेळ ही गृहभेटीसाठी देण्यात आली आणि एकूण 390 मिनिटांचा जो कालावधी आहे तो अंगणवाडी सेविका मदतनीसांचा हा राहणार आहे। एकूण बघा, इथे त्यांनी जी निर्धारित वेळ दिलेली आहे त्या वेळेनुसार 390 मिनिटे हे अंगणवाडीसाठी सेविका मदतनीस यांनी द्यायची आहे। याच्या अगोदर म्हणजे मानधन वाढ होण्याच्या अगोदर अंगणवाडीची वेळ ही 4.5 तास होती, परंतु आता मानधन वाढ झाल्यानंतर अंगणवाडीची वेळ ही 6.5 तास करण्यात आली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे ताईंनो। आता 1 एप्रिल 2026 ते 30 जून 2026 पर्यंत अंगणवाडीच्या जी वेळ आहे ती सकाळच्या सत्रात भरवण्यात येत होती, परंतु आता 1 जुलै 2026 पासून मान्य आयुक्तांचं आपण जे पत्र पाहिलं त्या पत्रानुसार
अंगणवाडीची वेळ ही आता सकाळी 9:15 ते दुपारी 3:45 पर्यंत राहणार आहे. अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताईंनी याचं काटेकोरपणे पालन करायचे आहे, अशी महत्त्वपूर्ण सूचना आपल्या समोर आलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त सेविकाताईंना मदतनीसताईंना शेअर करा आणि असेच अंगणवाडी संदर्भात, पोषण ट्रॅकर संदर्भात महत्त्वाची अपडेट्स आणि माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ताईंनो, तुमच्या अजूनही काही अडचणी किंवा समस्या असतील तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. दिलेला हा जो कालावधी आहे तो म्हणजे दिलेली जी अंगणवाडीची वेळ आहे ती 1 जुलै 2026 पासून 31 मार्च 2027 पर्यंत ही